नमस्कार. नेक्स्ट अप्रॉक्सिमेशनचं एक्झाम्पल आहे. व्हॅल्यू फाइंड आउट करायचे tan इनवर्स ऑफ 1.001. सो 1.001 इज नियरेस्ट टू 1 आणि tan इनवर्स 1 माहिती असेल तर आपल्याला f ऑफ a प्लस च्या फॉर्म्युलाने ही व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करता येईल. पण tan इनवर्स 1 किती आहे? tan इनवर्स 1 इज 45 डिग्री. सो आपण tan इनवर्स 1 यूज करून ह्याची फंक्शनल व्हॅल्यू काढू शकतो. फर्स्ट फॉर्म्युला लिहून घेऊया. f ऑफ a प्लस h. f of a plus h is approximately equal to fa plus h into f dash a. Here function fx काय आहे तर tan inverse x. Because functions आपल्याला डेरिव्हेटिव्ह पण घ्यायला लागणार आहे. So fx here fx is equal to tan inverse x. And therefore f dash x derivative of this function is 1 upon 1 plus x square. tan inverse डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. आता इथे a आपण काय घेणार आहोत? 1 घेणार, कारण 1.001 आणि 1 हे नियरेस्ट नंबर आहेत एकमेकांच्या आणि f ऑफ 1 म्हणजे आपल्याला ती माहिती पण असायला हवी, नुसता तो नियर आहे असं नाही, तर ती व्हॅल्यू पण माहिती असायला हवी, तर तिथे यूज करता येईल. सो tan इनवर्स 1 आपल्याला माहिती पण आहे. देअरफॉर a इज इक्वल टू आपण इथे 1 घेणार. त्याच्यानंतर a प्लस h किती आली मग? a प्लस h जे दिलंय ते 1.001. ही 1 आहे, ही 1.001 मीन्स यातला डिफरन्स किती आला? 0.001. Therefore h is equal to 0.001. हा त्यांच्यातला डिफरन्स आला. सो h ची व्हॅल्यू ती आहे. तर आपण fa अँड f डॅश हे फाइंड आउट केल्या की आपण याच्यात घातल्या इक्वेशन 1 म्हणतो. इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला tan इनवर्स ऑफ 1.001 ची व्हॅल्यू मिळेल. सो fa is equal to tan inverse of 1 which is equal to 45 डिग्री. पण हे डिग्री मध्ये आणि पुढे कॅल्क्युलेशन मध्ये जर साधे नंबर रिअल नंबर्स आले तर डिग्री मध्ये असलेला नंबर आणि रिअल नंबर्स मधले नंबर ह्याची आपल्याला कॅल्क्युलेशन्स एकत्र करता येणार नाही, हे तसंच ठेवायला लागेल सेपरेट, आणि मग आपल्याला फायनल आन्सर काढता येणार. त्यामुळे आपण ह्याचं रेडियन मध्ये म्हणजे कॅल्क्युलेशन ज्याचं करता येईल अशा पद्धतीने आपण काढून घेऊ. 45 म्हणजे किती? 5/4. पण बाय आपल्याला माहिती आहे 3.1428 वगैरे, तर ती व्हॅल्यू यूज करून आपण रिअल नंबरच्या कॅल्क्युलेशन मध्ये ह्याला आणू शकतो. देन f डॅश ऑफ a इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, 1 अपॉन 1 प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन 1 प्लस 1 2. सो f डॅश a इज 2. तर ह्या व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट करायच्या. देअरफॉर f ऑफ a प्लस h मीन्स tan इनवर्स 1.001 is approximately equal to values बघूया. fa is equal to pi/4. pi ची व्हॅल्यू घालणार नंतर प्लस h is 0.001 into f dash is 1 upon 2. आता पाय ची व्हॅल्यू घालायची आणि नंतर फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे. सो which is approximately equal to 3.142 upon 4 plus 0.001 upon 2. आता याचा जर आपण डिनॉमिनेटर सेम करून घेतलं तर याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2 ने मल्टिप्लाय करू आणि मग काय ॲडिशन वगैरे असेल ते करून घेऊ. सो tan इनवर्स 1.001 is approximately equal to 3.1428. किती तुम्हाला पुढचे डिजिट घ्यायचे तेवढे घ्या, जेवढे जास्त घ्याल तेवढं जास्त ॲक्युरेट येईल. तर 2 upon 4 प्लस 0.002 upon 4 सेम करून घ्यायचं, त्यामुळे 2 ने मल्टिप्लाय. आता डिनॉमिनेटर सेम झालाय, न्यूमरेटरची ॲडिशन ते मिळणार 3.1422 अपॉन दिस 4. आता फक्त therefore tan inverse of 1.001 is approximately equal to देणार 0 31 म्हणजे आन्सर काय आलं तर 0.7860 वगैरे किती डिजिट घ्यायचे तेवढे घ्या आणि हे आलं tan इनवर्स 1.001 चं आन्सर विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला.